विद्यार्थी मित्रांनो, आपणास माहीत आहे की ब्रिटिशांनी आपल्यावर अनेक वर्ष जुलूम किंवा अन्याय अत्याचार केला आणि या ब्रिटिशांचा विरोध अनेक क्रांतिकारी असेल किंवा जे देशभक्त असतील यांनी देखील केला आणि या ब्रिटिश सत्तेचे वेगवेगळे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागले. तर आज आपण इयत्ता 8 इतिहासमधील ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा पाठ आपण अभ्यासणार आहोत. या पाठात आपण इंग्रजी सत्तेने भारतावर झालेले परिणाम कसे होते, म्हणजे या इंग्रजांनी भारतावर सत्ता स्थापन केल्यानंतर कोणकोणते परिणाम कोणकोणते बदल घडून आले हे आज आपल्या यामध्ये बदल आहे. पहिला आहे ईस्ट इंडिया कंपनी. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिलेच आहे. मग आपल्याकडं सर्वसंपन्न किंवा सर्व गोष्टी असल्या कारणाने आपल्या युरोपीय सत्ता आपल्या भारताच्या किनाऱ्यावर येऊन पोहोचल्या, कारण का आपल्याकडे समुद्र मार्ग चांगला होता आणि यामुळे दळणवळण करण्यासाठी सोयीस्कर होतं. यामुळे पोर्तुगीज, डच, फ्रेंच, ब्रिटिश अशा सर्व युरोपीय भारताच्या बाजारपेठ काबीज करण्यासाठी सत्तास्थळी उतरले. प्रत्येकाला वाटायचं का भारतावर आपण राज्य केलं पाहिजे, कारण का भारत हा सर्वगुण संपन्न होता. मग तेल असेल, मीठ मसाले असतील, इतर अन्नधान्य असतील, या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर साठा आपल्याकडे होता किंवा जास्त प्रमाणात उत्पादन होते. मग सर्वगुण संपन्न या भारतावर प्रत्येक सत्तेला वाटायचं आपण ही भारतावर सत्ता काबीज केली पाहिजे किंवा भारत आपल्या आधिपत्याखाली राहायला पाहिजे, म्हणून प्रत्येक जण सत्ता स्पर्धेत उतरला होता. प्रत्येकाला वाटायचं. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांना त्यांना कडवा विरोध केला. मग त्यात आधीच पोर्तुगीज होते, यांना इंग्रजांनी कडवा विरोध केला. पण नंतरच्या काळात इंग्रज पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. आधी पोर्तुगीज असल्याने पोर्तुगीजांनी भरपूर विरोध केला होता इंग्रजांचा, पण नंतर त्यांचे मैत्रीचे संबंध झाले व पोर्तुगीज संबंध मैत्रीचे होऊन विरोध कमी झाला. परंतु भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच व डच व स्थानिक सत्ताधीशांच्या विरोधांना तोंड द्यावे. पण इंग्रजांना हे सोपं काम नव्हतं तर भारतावर राज्य करणं, सत्ता काबीज करणं. त्यासाठी त्यांना फ्रेंच असतील, डच असतील किंवा जे स्थानिक सत्ताधीश होते, म्हणजे वेगवेगळे राजे असतील, महाराजे असतील, त्या प्रदेशातील त्यांच्या विरुद्ध पेशवे असतील, त्यांच्या विरुद्ध लढणं, सत्ता काबीज करणं हे सोपं ते काम नव्हतं. तर सगळ्यात पहिले ही स्थापना झाल्यानंतर आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापना सन 1600 साली झाली. त्यानंतर इंग्रज मराठी. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते, कारण का मुंबई या पोरबंदर असल्यामुळे मुंबई हा समुद्र किनारा लगत असल्यामुळे तिथून समुद्री मार्गी व्यापार करणं हे सोयीस्कर होतं, म्हणून इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. मुंबई गाव हे प्रमुख केंद्र होते इंग्रजांचे. हे प्रमुख केंद्र होते. त्यांच्या जवळपास प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मुंबईजवळ सगळे आजूबाजूचे प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रमुख प्रयत्न होता. परंतु या प्रदेशावर मराठीची घट्ट पकड होती, कारण का हा महाराष्ट्रातील प्रदेश असल्या कारणाने आजूबाजू सगळे मराठी होते आणि हा मराठ्यांची घट्ट पकड आपल्या प्रदेशावर होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथरावाने पेशवा पदाच्या लालसेपोटी इंग्रजांना मदत करायची ठरवली. मग माधवराव पेशवे मेल्यानंतर त्यांचं मृत्यू झाल्यानंतर त्यांचा चुलता होता रघुनाथराव पेशवे, मग यांना सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी इंग्रजांना मदत करण्याचं ठरवलं. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचं क्षेत्र, म्हणजे तिथूनच इंग्रज आपल्या मराठ्यांच्या सत्तेमध्ये किंवा त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1774 ते 1818 दरम्यान मराठी व इंग्रज यांच्यात 3 युद्ध झाली व 1774 ते 1818 या सालामध्ये जवळजवळ 3दा मराठी आणि इंग्रज युद्ध झाले. पहिल्या युद्धात मराठी सरदारांनी एकजुटीनं इंग्रजांना तोंड दिले. मग पहिलं युद्ध हे मराठ्यांनी चांगलं प्रतिकार देऊन केलं, त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. 1782 साली सालवाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठी युद्ध संपले. मग 1782 साली
सलवाईचं तह झाला आणि पहिलं युद्ध संपलं. त्यानंतर तैनाती फौज. मध्ये लॉर्ड वेलेस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. 1798 मध्ये लॉर्ड वेलेस्ली होता, तो भारतात गव्हर्नर म्हणून आला. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्यांचे धोरण होते. आणि काय त्यांचं महत्त्वाचं काम होतं तर पूर्ण भारतावर सत्ता स्थापन करणे. त्यासाठी अनेक भारतीय सत्ताधीशांच्या तैनाती फौजेचे करार त्यांनी केले. मग तैनाती फौज म्हणजे काय होती तर जर एखादं युद्ध करायचं असेल तर त्या युद्धामध्ये एखाद्या राजाला किंवा महाराजांना जर आपल्या सैन्याची मदत लागत असेल तर ते सैन्य इंग्रजांनी पुरवणे, त्या बदल्यात त्यांच्या मोबदला घेणे, यांचे काही सैनिक त्यांच्या ठिकाणी राजकारणामध्ये असेल किंवा त्यांच्या प्रदेशात काम करतील, असं ते तैनाती फौजेचं एक काम होतं. आणि हीच तैनाती फौजेचं काम लॉर्ड वेलेस्ली यांनी केलं होतं गव्हर्नर जनरल म्हणून. या करारामुळे भारतीय सत्ताधीशांनी इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मग या आश्वासनामुळे सगळ्यांना वाटलं की आपल्याला सत्ता स्थापन करण्यासाठी मदत होती, पण त्यासाठी देखील त्यांनी काही अटी घातल्या आणि भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे, त्या लष्कराचा खर्च रोख रक्कम तर तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीकडून द्यावा आणि इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मदतीने संबंध ठेवावे, अशी ती तैनाती फौजेची अटी होती. म्हणजे काय तर यांचं लष्कर पण ठेवायचं, यांना मोबदला पण द्यायचा, त्याचबरोबर काही प्रदेश पण द्यायचा आणि त्याचं उत्पन्न पण तेच घेतील आणि दुसऱ्या राज्याशी संबंध ठेवायचा असेल तर तो देखील यांच्या मदतीनेच होईल, यांना मध्ये वगैरे ठेवतो, अशा त्यांनी त्या अटी घातल्या होत्या. भारतात काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली. काही लोकांना वाटायचं चांगलं म्हणून त्यांनी ती पद्धत स्वीकारली होती, पण त्यांनी त्यांचं स्वातंत्र्य मागलं. कारण का प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना आता या इंग्रजांना किंवा इंग्रजी सत्ते लष्करात जे व्यक्ती दिलेले होते तिथं नेमून दिलेले त्यांना घेऊन जावं लागत नसायचे. तर कोणताही विचार ते स्वतंत्र घेऊ शकत नव्हते, कोणताही निर्णय ते स्वतंत्र घेऊ शकत नव्हते. 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशवा पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला. 1802 मध्ये मग दुसऱ्या बाजीराव जो पेशवा होता त्यांनी सुद्धा हाच करार केला. हा करार वसाईचा तह म्हणून प्रसिद्ध झाला, परंतु हा तह काही मराठी सरदारांना मान्य नव्हता, त्यामुळे दुसरे इंग्रजी मराठी युद्ध झाले. 1802 मध्ये दुसरा पेशवा होता, त्यांनी हे तैनाती फौज घेतली, पण त्यातील काही मराठ्यांना ते मान्य नव्हतं, त्यामुळे दुसरं मराठी इंग्रज हे युद्ध झालं. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढला. मग ते युद्ध इंग्रजांनी जिंकलं, त्यामुळे त्यांचा हस्तक्षेप खूप वाढला व तो असं येऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पकडलं. आता त्याला खूप तो लढा जो होता किंवा ते युद्ध होतं तो हारला, त्यामुळे दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध साधं युद्ध पुकारले होते आणि 1818 मध्ये या युद्धात त्याचा पराभव झाला आणि त्यांनी 1818 मध्ये शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणात. त्यावेळेस मग ती मुघलांची जी राजधानी होती दिल्ली ही प्रत्यक्षात मात्र दौलतराव जे शिंदे होते त्यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंदेच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकलं. अशा पद्धतीने दिल्ली सुद्धा जिंकली होती आणि मुघल प्रदेश हा सुद्धा जिंकला आणि हिंदुस्थान त्यांनी एक प्रकारे काबीज केला.